तर चना मसाला बहुतेक बऱ्याच जणांना आवडतो। तर आपण ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल आपण भरपूर असे भाज्या बघतो, पण ह्या माझ्या पद्धतीची ही जी चना मसाला आहे तर अतिशय सुंदर, अगदी बोटेच चाखत राहाल तुम्ही। तर टिफिनला देण्यासाठी हा अगदी छान ही भाजी आहे। भाजीला जर काही नसेल तर आपण हे हरभरे किंवा चना भिजत घालून मस्त अशी आपण भाजी करू शकतो। चला तर मग कशी करायची ती पाहूयात। नमस्कार, मी रेश्मा, आपल्या ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत। तर एक वाटी मी चणे घेतलेले आहेत, कुणी हरभरे सुद्धा म्हणतं त्याला। तर हे एक वाटी घेतलेले आहेत, चांगले निवडून घेतलेत मी, त्यात काही कचरा वगैरे असतो। आता आपण ते भिजत घालणार आहोत। तर एका मोठ्या भांड्यामध्ये आता ते काढून घेऊयात। आता 7 ते 8 तासासाठी आपल्याला भिजवायचं आहे, म्हणजे मला ही भाजी उद्या करायची म्हटल्यानंतर मी रात्रीच आता हे चणे भिजत घालते। आता थंडीचे दिवस असल्यामुळे आता आपल्याला भिजत घालण्यासाठी गरम पाणी लागणार आहे। तर भरपूर असं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये, भरपूर, कारण भिजल्यानंतर ते फुगून वर येतात। तर आता एक सगळं पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून त्यावरती आता रात्रभरासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर सकाळी बघा, आता आपण बघू शकतो छान असे आपले हे हरभरे भिजलेले आहेत। अगदी बघा पाण्याच्या पातळी बरोबर आलेले आहेत, म्हणजे फुगून भरपूर वर येतात, त्यामुळे पाणी तुम्ही जास्त टाका। थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गरम पाणी आपण टाकलेलं आहे, इतर वेळेस तुम्ही कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजवू शकता। तर छान असे मस्त भिजलेले आहेत। आता आपण ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत आणि निवडून घ्यायचे आहेत। काही कडक जर हरभरे राहिले असतील, भिजले नसतील, तर ते काढून टाकायचे। काही कचरा वगैरे असेल तर तो पण काढून टाकायचा आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून आपण आता मी कुकरच्या डब्यामध्ये घेतलेले आहेत काढून, आणि शिजण्यासाठी आपल्याला ते भिजेल इतपत पाणी टाकायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत। बघा कुकरला मस्त असे आपले हरभरे किंवा हे चणे छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। मस्त बघा, हाताने दाबल्यानंतर मस्त ते अगदी फुटले जातात सहज। जर छान शिजले तरच ही भाजी छान लागते, जर कडक राहिले तर भाजी अजिबात चांगली लागत नाही। तर आता कढई मी गॅसवरती तापायला ठेवलेली आहे। 2-2.5 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण पहिल्यांदा मोहरी। आता मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकणार आहोत आपण जिरे, नंतर टाकणार आहोत हिंग आणि कढीपत्ता। आता हे सगळं चांगलं तळलं गेलं तेलामध्ये की आपण टाकणार आहोत त्यामध्ये एक मोठा मी कांदा चिरलेला आहे बारीक, तर तो त्यामध्ये परतून घ्यायचा, अगदी गुलाबीसर रंग येईपर्यंत परतायचा। तर बघा छान असा आपला कांदा परतलेला आहे। आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत वाटण। तर आता मी आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण मी कायम घरात करून ठेवते, तेच वाटण आपण टाकणार आहोत। जर घाई असेल आपल्याला टिफिन करण्यासाठी तर हे अगदी चांगलं आहे, म्हणजे छान मदत करतं हे वाटण, तर कायम घरामध्ये मी करून ठेवते। तर हे छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण हळद, घरचा काळा मसाला, बेडगी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ। तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। मंद गॅसवरच करायचं आहे हे सगळी प्रोसेस। आता थोडंसं परतलं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। तर मी एक छोटं टोमॅटो बारीक चिरलेलं आहे, ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता मीठ घातल्यामुळे हे टोमॅटो लगेच मऊ पडतं। आता चांगलं परतून घ्यायचं आहे। आता त्यात टाकणार धन्याची पावडर आणि मटण मसाला। तर तुम्ही किचन किंग मसालासुद्धा टाकू शकता किंवा तुम्हाला जो आवडेल मसाल्याचा फ्लेवर तर तो तुम्ही मसाला टाकू शकता, म्हणजे भाजीचा छान चवसुद्धा अगदी वेगळी लागते, छान लागते। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण जे चणे शिजवलेलं पाणी आहे गरम, ते थोडंसं टाकायचं आहे। आता ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-1 मिनटासाठी आपण त्यावरती ठेवणार आहोत झाकण। आता 2 मिनटांनी पुन्हा काढून घेऊयात। तर बघा अगदी छान असं तेल सुटलेलं आहे आणि मस्त कांदा आणि टोमॅटो त्यामध्ये शिजलेला आहे। आता पळीने स्मॅश होईल इतकं छान असं मस्त शिजलं आहे, तर स्मॅश करून घ्यायचं आहे छान। तर लगेच स्मॅश होतं आहे बघा।
तर मस्त आपला हा मसाला तयार झालेला आहे बघा. आता आपण त्यामध्ये शिजलेले हरभरे टाकायचे, पाण्यासकट टाकायचे. आता हे एकदम मिक्स करून घेऊयात. आता मिक्स केल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवणार आहोत, म्हणजे हरभऱ्याचं आणि हा रस्सा सगळा एकजीव छान असं शिजलं जाईल आणि थोडंसं पाणी आटलं जाईल. तर 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं होतं. तर बघू शकताय त्यातलं पाणी आटलेलं आहे. तर आपल्याला टिफिनसाठी भाजी करायची म्हटल्यानंतर अगदी थोडीशी सुक्कीच केलेली आहे. तुम्हाला जर रबरबीत हवी असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी त्यामध्ये टाकू शकता. आता त्यात आपण कोथिंबीर घालायची, मस्त असं हलवून घ्यायचे. तर बघा आपला चना मसाला मस्त तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय, पाहूनच अगदी तोंडाला पाणी सुटते. तर चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते ही भाजी. अगदी मस्त लागते. टिफिनला देऊ शकता, घरीसुद्धा खाण्यासाठी तुम्ही रबरबीत ही भाजी करू शकता. तर आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ किंवा चना मसाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे असे दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.